नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, जरा दिवाळी खाऊन कंटाळा आला असला तर तुम्हाला दाखवते आज रंजका. हा रंजका एवढा टेस्टी लागतो, खूप चवीचा आणि खूप छान. तर नक्कीच तुम्ही तोंडाला चव आणण्यासाठी नक्कीच दिवाळीच्या नंतर हा रंजका करून पहा. तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे, साखर घेतलेली आहे, मेथी घेतलेली आहे, लसूण घेतलेली आहे, लिंबा घेतलेली आहे आणि हिंग घेतलेलं आहे. तर हे एवढं घेतलेलं आहे, ह्याचा रंजका बनवणार आहे. तर इथे मी तेल घेतलेलं आहे, पहिलं कढई ठेवलेली आहे. कढईत एक पळीभर तेल टाकलेलं आहे, छोटीशी. नंतर मग हा हिंगाचे 2 खडे आहेत ना, हे टाकायचे. मैत्रिणी, हा रंजका आहे ना, खूप तोंडाला चव आणणारा पण आहे, औषधी पण आहे आणि कधीही खाऊ शकता तुम्ही. एवढी टेस्टी चटणी आहे ही. तर नक्कीच तुम्ही पहा कशी बनवतात, काय बनवतात. आणि ही कशी म्हणजे ही तशी पाहिली तर ना कर्नाटकमधली आहे चटणी ही. पण एवढी टेस्टी आहे ना, विचारू नका. तर त्याला मिरच्या दुसऱ्या वापरतात, ओल्या लाल मिरच्या वापरतात, पण माझ्याकडे नव्हत्या एवढ्या. थोड्याशा आहेत, मी त्या घालणार आहे. तर आत्ता तुम्हाला दाखवते काय कसं बनवायचं, काय बनवायचं ते. नक्कीच एवढी टेस्ट लागते ना, पण तुमच्या खरंच तोंडाला चव येईल. तर हे तळून घेतलेलं आहे मी हिंग. आणि एक वाटी भरून गच्च मेथी घ्यायची. मेथी जर किती गुणधर्म आहे आपल्याला तुम्हाला तर माहीतच आहे. भरपूर गुणधर्म आहे मेथीमध्ये. तर मेथी घ्यायची आणि छान अशी खरपूस भाजून घ्यायची मेथी पहिली तेलात. आता काढून घेते. छान लालसर भाजलेली आहे. अशीच लालसर भाजायची मेथी. म्हणजे मेथीचं एकदम खरपूसपणा त्याच्यात गेला पाहिजे त्या रंजक्यामध्ये. आता मिरच्या टाकते. इथे ना मैत्रिणींनो, ही कर्नाटकची आहे. तर इथे लाल मिरच्या घेतात, ओल्या लाल मिरच्या असतात ना, त्या घेतात ती लोकं. तर माझ्याकडे नाही आहे, थोड्याच आहे. मी त्यानंतर दाखवते तुम्हाला किती घालणार आहे त्या. तर इथे मी काय घेतलेले आहे, काश्मीरी लाल मिरची आणि लसूण एक दोन कांदा सोडलेले होते ते घेतलेले आहेत. साल नाही काढलेले, असेच घेतलेले आहेत. आणि खरपूस भाजून घ्यायचं. आता हे सर्व भाजून झालेलं आहे. पहिलं आपण हिंग आणि मेथी वाटून घ्यायची. जरा फोडते का की भांड्यामध्ये तुटलं नाही पाहिजे भांडं. की ह्याला कितीही फ्राय केलं ना तर थोड्या आतमध्येपर्यंत होत नाही फ्राय, म्हणून त्याला जरा फोडून टाकते. हिंग हिंग असंच घ्यायचा, ह्याचा अख्खा असतो ना. जर नसला तुमच्याकडं तर पावडर टाकली तरी चालेल, पण अख्खा घेतला तर स्वाद छान येतो. आणि साखर घालते त्याच्यात, म्हणजे वाटलं जाईल. हे आता साखर घालून वाटलेलं आहे. बारीक वाटायचं. बघ, अशा पद्धतीने वाटायचं. एकदम पीठ केले. तर हे काढून घेते मी. आणि हा रंजका आहे ना, वर्षभर टिकतो. म्हणजे ती लोक करतात वर्षभर आणि खातात, बनवून ठेवतात. त्या मिरच्या, लसूण आणि आता इथे काय करायचं, त्याचे खडे तसेच राहिले होते थोडेसे बघा. किती बारीक होत नाही लवकर. हिंग आता ह्याच्यात टाकल्यावर होईल.
मी तुम्हाला पहिला पण एकदा दाखवला होता हा रंजका, पण आता चला म्हटलं चला आम्हाला घरात करायचंच होतं खायला, तर तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवला आहे. खूप टेस्टी लागतो मात्र. नक्की जरा तरी करून पहा तुम्ही, तुम्हाला कळेल. थोडासा जास्त करायचा, थोडा तरी करून पहा, खूप टेस्टी. आता लिंबू पिळून घ्यायचं, लिंबातच वाटायचं हे पहा, त्याच्या रसात. दोन्ही पण लिंब पिळते, अजून लागली तर अजूनसुद्धा घालू शकतं, घालायला काही हरकत नाही. का की लिंबातच त्याला ठेवायचं, मग तो टिकतं पण. आपण पाण्याचा एकही बूंद वापरला नाही, फक्त लिंबू घातलेले आहे. आता ह्याला जरासं फिरवते, नंतर आपल्याला थोड्याशा मिरच्या घालायच्या. हे बघा, ह्या ओल्या मिरच्या आहेत लाल, तर अशा मिरच्यांमध्येच ती लोक करतात. लाल मिरच्या ओल्या असतात ना त्याच्यात, तर माझ्याकडे थोडेच होते म्हणून ते तेवढेच टाकते. आणि हे छान बारीक वाटून घ्यायचं. लिंबू लागलं तर अजून घालू शकता, तर त्या भांड्यात नाही, मी मोठं भांडं घेतलेलं आहे. मग अजून बारीक झालं नाही, थोडंसं लिंबू घालायला लागणार आहे आपल्याला. याला जवळजवळ 3 लिंब मी घातलेले आहेत. आणि ही पावडर पण त्याच्यात टाकायची आता, म्हणजे सर्व एकजीव होईल. पावडर पण दिली, ती साखर आणि मेथीची पावडर होती ना बनवलेली पहिली, ती टाकून दिली. आणि मीठ टाकायचे चवीनुसार मग त्याच्यात. आणि आता छान वाटून घ्यायचं मात्र. पहा, तर प्लेट घेते एखादी आणि प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला. काय होतं मैत्रिणींनो, ही लोक, ह्याला मी आता हे बघा छान मस्त झालेले आहे, रंगही सुंदर आलेला आहे. आणि छान हे झालेलं आहे, वाटलेलं गेलेलं आहे छान. लिंबू घातलं होतं अजून थोडंसं, त्याच्यामुळे छान वाटलेलं आहे. तर एक प्लेटमध्ये काढते. आता काय करायचं मैत्रिणींनो, तर तुम्हाला बरणीत भरून ठेवायचा हा रंजका. आणि कधी वाटलं तुम्हाला, जर आता जेवत खायला घ्यायचे आपल्याला, थोडंसं तेल टाकायचं त्याच्यात, वाटीत घ्यायचं, तेल टाकायचं, नंतर मग आपल्याला जेवणाकडे घ्यायचं. एवढा टेस्टी लागतो ना हा, खूप. जेवढा मुरण तेवढा हा चव त्याला छान येत जाते. तर एकदा करून पहा तुम्ही, खरंच परत परत ही चटणी करणारच. तिचं नाव रंजका आहे, पण चटणी एवढी जबरदस्त लागते ना, आणि आरोग्यदायक आहे. एवढं आपण त्याच्यात लसूण आणि मेथी घालून त्याला एवढं बनवलं आहे ना जबरदस्त. आणि हिंग वापरला आहे त्याच्यात, रंगही सुंदर आलेला आहे त्याला, छान दिसतोय. आणि चांगल्या कोरड्या बरणीत भरून ठेवा त्याला, खूप मस्त दिसतो आणि खूप चवीला लागतो छान. तर एकदा करून पहा, खरंच तोंडाला चव आणणारा हा रंजका आहे.
मस्त. पहा किती छान दिसते. आहा हा. ह्याचा थोडासा त्या जर मिरच्या असल्या ना तर आणखीन थोडा वेगळा कलर आला असता, पण भारीच वाटते. ह्यानी पण चव देणार आहे. त्यात काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे, त्याने पण चव देणार आहे. आवडलं तर बनवून पहा.